ती रोज रात्री ठीक 9 वाजता फोन करायची. एकही दिवस चुकला नव्हता. मी घड्याळ पाहायचो आणि फोन हातात घ्यायचो. 9 वाजले, फोन नाही. 9:05 झाले. मी विचार केला कदाचित उशीर झाला असेल. 9:10 झाले. फोन अजूनही शांतच होता. त्या क्षणी मनात राग नाही आला, फक्त एक भीती आली. ते ठीक आहे ना? कारण ज्या माणसाला रोज वेळेवर आठवण येते तो असं अचानक विसरत नाही. आणि तेव्हाच मला कळालं काहीतरी चुकीचं झालंय. ती माझ्या आयुष्यात कधी अचानक आली नाही, हळूहळू आली. पहिल्यांदा फक्त एक साधं हाय होतं, काही खास बोलणं नव्हतं, थोडं इकडचं तिकडचं. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा बोलणं झालं, मग तिसऱ्या दिवशीही, आणि कळलंच नाही की रोज बोलणं कधी सुरू झालं. ती फार काही मोठी अपेक्षा ठेवायची नाही, ना भेटायचा हट्ट ना मोठ्या गोष्टी. फक्त एक प्रश्न विचारायची, आजचा दिवस कसा गेला? तो प्रश्न साधा होता पण मला थोडा वेगळा वाटायचा. कारण खरं सांगायचं तर तो प्रश्न कोणी विचारत नव्हतंच. ऑफिस, कामं, घरं सगळे आपापल्या गडबडीत होते, पण ती रोज वेळ काढून तेवढंच विचारायची. आणि मी बोलायला लागायचो. कधी चांगलं झालं ते, कधी काही बिनसलं ते. ती मध्ये मध्ये बरं एवढंच म्हणायची, पण ऐकत होती आणि तेवढं पुरेसं होतं. ती काळजी घ्यायची, खूप मोठ्या गोष्टी नाही, लहान लहान. मी उशिरा जेवलो तर लगेच म्हणायची, असं चालणार नाही, आधी खा. त्या बोलण्यात राग कमी आणि काळजी जास्त असायची. मी दमलेला असलो, आवाजात थकवा जाणवला की लगेच ओळखायची. म्हणायची, आज जास्त बोलू नकोस, फोन ठेव, थोडा वेळ शांत बस. कोणी असं म्हणालं तर सुरुवातीला विचित्र वाटतं. आपल्याला सवय नसते कोणी आपली इतकी काळजी घ्यायला. ती माझ्यावर हक्क गाजवत नव्हती, पण लक्ष देत होती. मी कुठे गेलो, कधी घरी पोचलो, हे सगळं तिला आठवणीत असायचं. ती माझी गर्लफ्रेंड म्हणून ओळखली नव्हती, पण गरज असताना ती जवळ होती. फोनवर, मेसेजमध्ये, कधी फक्त शांत राहून. आणि हळूहळू मला जाणवायला लागलं, कदाचित हेच प्रेम असतं. नाव नको, वचनं नको, फक्त कोणीतरी आपल्याला खरंच समजून घेतं आणि थोडं जपून ठेवतं. सुरुवातीला मला काही जाणवलंच नाही. फोन येत होते पण थोडे उशिरा. मेसेजचा रिप्लाय आधीसारखा लगेच नाही. मी फार विचार केला नाही. काम असेल, थकली असेल असं स्वतःला समजावलं. पण काही गोष्टी हळूच बदलत होत्या. ती आधीसारखी सगळं सांगत नव्हती. मी विचारलं, आज काय केलंस? ती म्हणायची, काही खास नाही. आणि ते काही खास नाही आधीसारखं वाटत नव्हतं. कधी फोनवर ती शांत असायची, मी बोलत राहायचो, ती ऐकत होती, पण मध्ये तो जुना आवाज नव्हता. ती अजूनही काळजी घ्यायची, पण ती काळजी थोडी दुरून येऊ लागली होती, जसं कोणी हळूहळू मागे सरकत असतं. मी विचारायचो, काही झालंय का? ती लगेच म्हणायची, नाही रे, तू उगाच जास्त विचार करतोयस. आणि मी पुन्हा शांत व्हायचो, कारण आपण ज्या माणसावर विश्वास ठेवतो त्याच्यावर संशय घ्यायला मन तयार नसतं. पण मनात एक प्रश्न राहायचा, ती अजूनही जवळ आहे, पण आधीसारखी का नाही? त्या दिवशी सगळं नेहमीसारखंच होतं. काम, थकवा, संध्याकाळ. मी घरी आलो आणि नेहमीसारखाच फोन जवळ ठेवला. 9 वाजायला अजून वेळ होता. मी मनात म्हटलं, आता येईल फोन. 9 वाजले तरी माझा फोन शांत. मी घड्याळ पाहिलं, काही नाही, 9:05 झाले. मला वाटलं कदाचित आज उशीर झाला असेल. ती आधीही कधी कधी 5-10 मिनटं उशिरा फोन करायची, पण आज फोन अजूनही वाजला नाही. 9:10. मी फोन हातात घेतला, स्क्रीनकडे पाहत बसलो. राग आला नाही, फक्त मनात एकच विचार, की ती ठीक आहे ना? मी तिला फोन केला, रिंग गेली, पण उचलला नाही. पुन्हा केला, यावेळी फोन बंद. त्या क्षणी छातीत काहीतरी दाबल्यासारखं वाटलं. ती कधीच असं फोन बंद ठेवायची नाही. मी खोलीत फिरत राहिलो, कधी खिडकीजवळ, कधी दारागाडे. मनात वेगवेगळे विचार येत होते. काही वाईट झालं तर? मीच जास्त विचार करतोय का? 9:30 झाले. फोन अजूनही शांत. त्या रात्री मिनिट झोपलो नाही. फोन उशीजवळ ठेवून डोळे बंद केले, पण मन मात्र जागच होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी फोनवर नोटिफिकेशन आलं. तिचाच मेसेज होता. मी लगेच उघडला. तिने लिहिलं होतं, माफ कर, काल फोन करू शकले नाही. मला तुला आधीच सांगायला हवं होतं, पण हिम्मत होत नव्हती. माझं लग्न ठरत आहे.
मी मेसेज पुन्हा वाचला आणि पुन्हा शब्द तेच होते, पण अर्थ प्रत्येक वेळी वेगळा वाटत होता. ती पुढे लिहिते, माझा तुझ्याशी काही चुकीचा हेतू नव्हता. तू मला आधार वाटायचास, पण आता मला थांबावं लागेल. त्या क्षणी माझ्या डोळ्यात पाणी आलं नाही, रागही आला नाही, फक्त मन सुन्न झालं. एकच प्रश्न सतावत होता, मी उशिरा जेवलो तर का रागवायची? मी थकलो असलो तर का म्हणायची थोडा वेळ शांत बस? जर सगळं संपणारच होतं तर इतकं जवळ का आलं होतं? ती माझी काळजी रोज का घ्यायची? थोड्या वेळाने मी फोन खाली ठेवला. खिडकीतून बाहेर पाहिलं, आयुष्य तसंच चालू होतं. लोक कामावर जात होते, रस्त्यावर गाड्या होत्या आणि मला कळलं काही नाती आपल्या आयुष्यात कायम राहण्यासाठी नाही, फक्त आपल्याला थोडा वेळ सावरायला शिकवण्यासाठी येतात. ती गेली, पण तिनं मला एक गोष्ट शिकवली. काळजी खोटी नव्हती, ती फक्त थांबू शकली नाही. जर ही गोष्ट तुमच्या आयुष्याशी कुठेतरी जुळत असेल तर कमेंटमध्ये प्रेम लिहा आणि अशाच खऱ्या साध्या मनाला लागणाऱ्या गोष्टींसाठी सबस्क्राईब करा, कारण काही प्रेमकथा नाव न ठेवताही खूप खोल जातात. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.